मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावरती गडचिरोलीतील विविध कार्यक्रमाला मुख्यमंत्री लावणार उपस्थिती. गडचिरोलीचं पालकमंत्री व्हायला आवडेल. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर दौऱ्याला विशेष महत्त्व. बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणावरती महत्त्वपूर्ण सुनावणी. शरण आलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी. दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगायला तयार. स्वतःचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण. कुणालाही सोडणार नाही. हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी विविध टीम्स तैनात. यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावरती कारवाई होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. वाल्मिक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. कराड प्रकरणात सरकारवरती प्रेशर, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये. प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. पुण्यातल्या कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी. शौर्य दिनासाठी 8 ते 10 लाख अनुयायी येत असल्याची माहिती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांकडनं कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन. मंत्री दत्ता भरणेंचंही कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन. तर नाराज नसून पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार. भरणेंची प्रतिक्रिया. मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर आरएसएसचं मुखपत्र पांचजन्यनेही बदलले सूर. मंदिरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर असल्याचा पांचजन्यचा अग्रलेख. पांचजन्यकडनं भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन. देशात शांतता राहावी यासाठी मोहन भागवतांनी मत व्यक्त केल्याचा काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांचा दावा. भागवत बोलतात तेव्हा ते अभ्यास करूनच बोलतात. सुधीर दास यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो. मोदींची एक्सपोस्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं 2024 वर्षातील आठवणींना उजाळा देणारी खास पोस्ट शेअर. 2024 मध्ये जनतेने भरभरून प्रेम दिलं. आता 2025 मध्ये आणखी जोमाने काम करू. फडणवीसांची एक्सपोस्ट. नववर्षानिमित्त राज ठाकरेंची एक्सपोस्ट. मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीत असुरक्षितच. राज ठाकरेंकडनं खंत व्यक्त. तर हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावल्यासही अंगावर येईन. राज ठाकरेंचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा. नव्या वर्षात राज्याला सर्वांगीण विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर नेणार असल्याचा अजित पवारांचा संकल्प. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री आशाताईंनी घेतलं विठुरायाचं दर्शन. यावेळी घरातील वाद संपून अजित पवार, शरद पवारांनी एकत्र येण्याचं घातलं विठुरायाला साकडं. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सप्तशृंगी चरणी नतमस्तक. गुलाबराव पाटलांकडून सप्तशृंग देवीची आरती. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती भाविकांची गर्दी. नव्या वर्षाचा संकल्प करत भाविकांचं देवीला साकडं. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरातही भाविकांची गर्दी. विठ्ठल मंदिराला 5000 संत्र्यांची सजावट. साईंच्या शिर्डीत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत. वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. बुलढाण्यातल्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी. लाखोंच्या संख्येने भाविक शेगावात. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी हजारो भाविक मंदिरात. नववर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करण्यासाठी भाविकांची गर्दी. गर्दीचं नियोजन करण्यासाठी न्यास व्यवस्थापनेकडनं विशेष कार्यक्रमांची आखणी. नवीन वर्षाच्या सुरुवातीला नागपूरकरांची टेकडी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये देशभरातील हजारो भाविक दाखल. दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासून रांगा.
नांदेडच्या माहूरगडावरती रेणुका देवीच्या दर्शनासाठी लागतोय 1 ते 1.5 तासांचा कालावधी. रोज 25,000हून अधिक भाविक दर्शनासाठी माहूरगडावर. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी कोल्हापुरात अंबाबाई मंदिरामध्ये मोठी गर्दी. दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा. अक्कलकोटमध्ये सुद्धा स्वामी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं भाविक अक्कलकोटमध्ये दाखल. नवीन वर्षानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. नागपूरच्या साई मंदिराला सुद्धा फुलांची आकर्षक सजावट. दर्शनाबरोबरच फुलांची सजावट बघण्यासाठी खास नागपूरकरांची साई मंदिराला भेट. वर्षाचं स्वागत करण्यासाठी रामकुंडावरती सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा. गुरुवंदना, धार्मिक गायन आणि कीर्तनाने रामकुंड गोदाघाटाचा परिसर दुमदुमला. वसईमध्येही जल्लोषात नववर्षाचं स्वागत. वसईतील ऐतिहासिक चिमाजी अप्पा मैदान या ठिकाणी आयोजित भव्य सोहळ्याला हजारो नागरिकांची हजेरी. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये नववर्षाचं स्वागत. सोयाबीनच्या दरात वाढ आणि केंद्र सरकारने 20% आयात शुल्क आकारल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात 30% वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतनं आवक कमी होत चालली आहे, त्यामुळे तेलाचे दर वधारले. म्हाड्याचं नवीन वर्षात 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन. गोरेगाव, पहाडी, अंधेरी, जुहू तसंच गोरेगाव, कांदिवलीतल्या घरांचा समावेश असेल. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये नवी मुंबई विमानतळ सुरू होईल. टर्मिनल इमारतीचं 84% काम पूर्ण. मेट्रो 3चा दुसरा महत्त्वाचा टप्पाही नव्या वर्षात सुरू होणार. मे महिन्यापासून मेट्रो मार्गिकांची कामं पूर्ण होण्याची शक्यता. वाहनधारकांना नव्या वर्षात गिफ्ट. नवा वाशी खाडी पूल फेब्रुवारी महिन्यात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. नव्या वर्षात रस्ते विकासाला गती. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं 100% काम पूर्ण. हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं नियोजन. दुर्गाडी ते टिटवाळा रस्त्यामुळे कल्याण ते टिटवाळा अंतर विना अडथळा 20 मिनिटात गाठणं शक्य होणार. रस्ता मार्च अखेरीस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट. कागद वाचवा, पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार चालवण्यात येणाऱ्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्यांना पुढील 12 महिन्यांची 120 रुपये एकरकमी सवलत तात्काळ मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.